नमस्कार मित्रांनो, लर्न विथ रोहिणी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजची आपल्यासाठी दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे वनरक्षकचा फॉरेस्ट गार्डचा निकाल जाहीर झालेला आहे। गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे आणि पहिली आनंदाची गोष्ट म्हणजे वन विभागचा लेखापाल या पदासाठीची अंतिम सूची, सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही प्रसिद्ध झालेली आहे नाशिक विभागाची। जर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। तर वनरक्षक फॉरेस्ट गार्डमध्ये कालपर्यंत नागपूर आणि ठाणे या जिल्ह्यांचा निकाल जाहीर झाला नव्हता। तिकडे गुणवत्ता यादी ती आहे ती जाहीर झाली नव्हती, परंतु काल संध्याकाळच्या दरम्यान सगळ्या जिल्ह्यांचा निकाल आहे गुणवत्ता यादी ती जाहीर झालेली आहे। तर त्याचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्ही रिझल्ट चेक करू शकता। तसंच रिझल्ट कसा चेक करायचा ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यानंतर आता निकाल तर जाहीर झाला, गुणवत्ता यादी आली, त्याच्यानंतरची सगळी प्रक्रिया काय, ग्राउंडला पात्र कोण असणार आहे, तुमची ग्राउंडची एक्झाम आहे ती कधी होणार आहे आणि कागदपत्रांची तपासणी, अशी सगळी माहिती आपण पाहणार आहोत। संपूर्ण इन डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमचा कुठला मुद्दा असेल किंवा पॉईंट असेल तो राहणार नाही आणि तुम्हाला ऐन वेळेस अडचण पडणार नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वनरक्षकच्या निकालानंतर आता पुढे प्रोसिजर काय ही सगळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, व्यवस्थित समजवणार आहे। तसेच तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर या सगळ्या PDF जिल्ह्यांच्या PDF भेटून जाणार आहे। त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही माझ्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनलमध्ये ॲड होऊ शकतात। तिथे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची PDF आहे ते भेटून जाणार आहे। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न विथ रोहिणी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच अशा भरतींचे नोटिफिकेशन्स अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहतील। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे आता सगळ्यात पहिले आपण रिझल्ट कसा चेक करायचा ते पाहणार आहोत। जिल्ह्यानुसार तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये नाव कसं पाहू शकता, चेक करू शकता ते आपण पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे गुगलवर जाऊन महाफॉरेस्ट हे टाकायचं आहे। महाफॉरेस्ट टाकला तिथे सगळ्यात पहिले जी लिंक येईल त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे अशी स्क्रीन ओपन होणार आहे। स्क्रीन ओपन झाल्यावर तुम्हाला इथे भरती प्रक्रिया जे आहे पहिलं वालं त्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यावर इथे जिल्ह्यानुसार तुमच्या फॉरेस्ट गार्ड म्हणजेच वनरक्षकचे जिल्ह्यानुसार सगळे PDF दिलेले आहेत। तर मी तुम्हाला आता एक नागपूरचं जे आहे PDF गुणवत्ता यादी ती ओपन करून दाखवणार आहे। तर इथे आपण पाहू शकतो, मी तुम्हाला नागपूर या विभागाची लिस्ट आहे ती ओपन करून दाखवली आहे। सगळ्यात पहिला जो कॅन्डिडेट आहे तो प्रकाश पवार हा आहे, त्याला एकूण 120 पैकी 86 मार्क्स आहेत। तर इथे जसं नागपूरचं दिलं आहे तसंच सगळ्या जिल्ह्यांचं दिलं आहे। तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून अर्ज केला असेल त्या जिल्ह्यावर क्लिक करून तुम्ही आपले नावे व्यवस्थितरित्या पाहू शकता। आता बाकीची प्रोसिजर काय गुणवत्ता यादीनंतर ती आपण पुढे पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता त्यानंतरची प्रोसिजर काय ही सगळी माहिती आपण पाहणार आहोत। तर आपण पाहू शकतो ही जाहिरात आहे वनरक्षकची। तर त्यामध्ये तर सगळ्यात पहिले ते ऑनलाईन टेस्ट झाली होती 120 मार्कांची। त्यानंतर 120 मार्कांमध्ये तुम्हाला 45% म्हणजे 54 मार्क्स पाहिजे होते 120 मार्क्सपैकी। त्यानंतर आता त्याची गुणवत्ता यादी तर झाली जाहीर। त्यानंतरची तुमची प्रोसिजर आहे, तर आता जाहिरातीनुसार मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगणार आहे। जाहिरातीमध्ये जसंच आहे मेन्शन केलेलं ते मी तुम्हाला इन डिटेल व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे। तर आता सगळ्यात पहिले जी स्टेप आहे ती आहे कागदपत्रांची तपासणी, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। एक्झाम नंतर कुठली स्टेप होती तर ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठली स्टेप आहे तर ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे। त्यानंतर आहे तुमची शारीरिक मोजमाप। शारीरिक मोजमापसाठी इथे तुम्हाला तुमचं फिजिकल फिटनेस दिलेला आहे। तर शारीरिक पात्रता काय आहे इथे त्यांनी दिलेली आहे, शारीरिक माप जसे तुमचं मोजमाप होणार आहे। आता कागदपत्रांची तपासणी तुमची फर्स्ट स्टेप असणार आहे। सेकंड स्टेप असणार आहे ती शारीरिक मोजमाप। तर इथे दिलेलं आहे शारीरिक मोजमापमध्ये पुरुषांसाठी किती, स्त्रियांसाठी किती दिलेलं आहे, किमान उंची दिलेली आहे,
छातीचा घेर दिलेला आहे, वजन दिलेलं आहे. त्यानंतर अनुसूचित जमातींमधील उमेदवारांसाठी सुद्धा दिलेलं आहे की त्यांची उंची किती पाहिजे, छातीचा घेर किती पाहिजे. तसंच दूरदृष्टीचं सुद्धा दिलेलं आहे, कारण तुमचं इकडे फॉरेस्टमध्ये जर होणार तर तिथे तुमची दूरदृष्टी, तुमचं फिजिकल फिटनेस हे सगळं तुमचं व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर असणार आहे तुमची शारीरिक चाचणी. शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला तुमचं फिजिकल टेस्ट आहे ती तुमची होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की हे तुमचे कागदपत्रांची तपासणी, शारीरिक मोजमाप आणि शारीरिक चाचणी हे तुमचे एकाच दिवशी सुद्धा होऊ शकतं मित्रांनो. 99% चान्सेस आहेत की ही तिन्ही स्टेप तुमच्या एकाच दिवशी होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित फोकस करायचं आहे, व्यवस्थितरित्या तिन्ही गोष्टींवर फोकस करायचा आहे, घाई गडबड न करता. तर जसं आपण कागदपत्रांची तपासणीबद्दल तर बघितलं, त्याबद्दल मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आत्ताच तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचे कुठले डॉक्युमेंट्स आहेत, कुठले नाहीत हे चेक करून ठेवा. तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट हे तुमचे बहुधा कॉलेजमध्ये वगैरे जमा असतात किंवा अजून काही दुसरे डॉक्युमेंट्स असते, तर ते तुम्हाला आत्ताच जे आहे सिरियल वाईज सिरीजमध्ये जे आहेत मेन्शन केलेले, तसे तुम्हाला व्यवस्थितरित्या आहेत की नाही हे चेक करून ठेवायचे. नाही आहे तर ते तुम्हाला जमा करायचे किंवा कुठून कलेक्ट करायचे हे सगळं तुम्ही आत्ताच तयारीला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून लास्ट मोमेंटला ऐन वेळेस तुमची गफलत होणार नाही. शारीरिक मोजमाप होणार आहे. जर तुमचं कागद तपासणीमध्ये व्हेरिफिकेशन झालं त्यानंतर मग तुमचं होईल शारीरिक मोजमाप. तर जसं आपण इथे पाहणार आहोत, कागदपत्र तपासणीच्या वेळेस उमेदवारांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील. सोबत जोडलेल्या परिशिष्ट 13 प्रमाणे जे उमेदवार आवश्यक कागदपत्रे सादर करणार नाहीत किंवा गैरहजर राहतील ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील. जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं मित्रांनो की तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र ते जर व्यवस्थित नसतील किंवा एखाद दुसरे तुमचे चुकून राहिले असतील तर तुम्हाला तिथे अपात्र ठरवण्यात येईल, तुम्हाला प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. त्यानंतर होतं आहे ते लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. ते PDF शेवटी आहे, त्याचं पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की ते तुम्हाला कसं फिल करायचं आहे, त्यात काय काय इन्फॉर्मेशन टाकायची आहे. पुढे आपण पाहूया, इथे दिलेलं आहे की वनरक्षक पदाच्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार किमान शारीरिक पात्रता, शारीरिक मोजमाप जसं मी तुम्हाला वरती सांगितलं तसं तुमचं पाहिजेलं आहे, शारीरिक मोजमाप पाहिजेलं आहे. शारीरिक मोजमापे घेण्यात येतील असं सांगितलेलं आहे. त्यानंतर शारीरिक मोजमापमध्ये जे शारीरिक पात्रता धारण करणार नाही, ज्यांचं व्यवस्थित फिजिकल फिटनेस नसेल त्यांना तिथून बाद करण्यात येणार आहे. आणि तिसरी प्रोसिजर म्हणजे तुमची शारीरिक चाचणी होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पुरुष उमेदवारांसाठी 30 मिनिटात 5 किलोमीटर धावण्याची चाचणी आहे आणि महिला उमेदवारांसाठी 25 मिनिटात 3 किलोमीटर धावण्याची चाचणी आहे. तर सगळ्यात पहिले जसं तुम्हाला मी सांगू इच्छिते एक गोष्ट इथे की तुम्हाला 70-80च्या मध्ये जर मार्क्स असतील तरी तुम्हाला काही घाबरण्याची चिंता नाही आहे, कारण तुम्ही व्यवस्थित ग्राउंडमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. 70-80 मार्क्स असतील तरी तुम्हाला काही घाबरून जाण्याची किंवा होप सोडण्याचा काही गरज नाही आहे. तुम्हाला तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजे. जसं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही व्यवस्थित तर तुमची व्यवस्थित पाहिजेलच, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे. त्यानंतर तुम्हाला तुमची व्यवस्थित फिजिकल फिटनेस करायची आहे. अजून मला तरी वाटतं की 1 ते 1.5 महिन्याचा टाईम असणार आहे तुमचा फिजिकल फिटनेस जे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा तिन्ही एकाच दिवशी झाले तर, किंवा समजा एका दिवशी जरी झाले तरी त्याला अजून 1 महिन्याचा तरी कालावधी असू शकतो. त्यामुळे ह्या 1 महिन्यात तुम्हाला तुमच्या व्यवस्थित फिजिकल फिटनेसवर फोकस द्यायचा आहे, तुमच्या रनिंगवर फोकस द्यायचा आहे, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स इथे मिळवू शकता. त्यानंतर सदर धावण्याच्या चाचणीकरिता शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित उमेदवाराने शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून धावण्याच्या चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर तसेच स्वतःचे ही वचनपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता तुमची जी धावण्याची चाचणी होईल त्यावेळेस तुमचं शासकीय वैद्यकीय अधिकारीकडून तुमचं एक प्रमाणपत्र पाहिजे आहे की तुम्ही व्यवस्थितरित्या फिजिकली फिट आहात, सुदृढ आहात. तसंच तुमचं स्वतःचंही एक वचनपत्र पाहिजे आहे तुमच्या स्वतःकडून की तुम्ही स्वतः सांगता आहात की मी व्यवस्थित फिजिकली फिट आहे, सुदृढ आहे.
त्याचं परिशिष्ट म्हणजे परफॉर्मर तुम्हाला दिलेला आहे, PDF च्या शेवटी दिलेला आहे, तो सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. तसंच उमेदवारांची धावाची चाचणी झाल्यानंतर चाचणीत भाग घेतलेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे मार्क्स गुण देण्यात येणार आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, जरी तुम्हाला रिटन टेस्टमध्ये कमी मार्क्स असतील, परंतु तुम्हाला होप्स न हारता मित्रांनो प्रयत्न करत राहायचे आहेत. कारण जो प्रयत्न करतो त्याची हार कधीच होत नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता इथे तुम्ही किती मिनटात धावल्यावर तुम्हाला किती मार्क्स भेटणार हे दिलेलं आहे. तर जसं आता आपण पाहू शकतो, इकडे पुरुष उमेदवारांचं दिलेलं आहे धावण्याची चाचणी, एकूण गुण 80 आहेत. त्यापैकी तुम्ही किती मिनटात धावले तर तुम्हाला इतके गुण भेटतील हे त्यांनी इथे दिलेलं आहे. तर आपण पाहू शकतो पुरुष उमेदवारांसाठी 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी धावले तुम्ही तर तुम्हाला 80 गुण दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही 17 मिनटं किंवा 17 मिनिटापेक्षा पण कमी धावले तर तुम्हाला इथे 80च्या 80 गुण देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही 17 मिनटं किंवा त्यापेक्षा जास्त धावले 17 मिनटं, परंतु 18 मिनटापेक्षा कमी तर तुम्हाला 70 गुण. म्हणजे तुमचे जसे मिनिट्स वाढतील धावण्याचे तसे तुमचे मार्क्स इथे कमी कमी होत राहतील. तुमचे धावण्याचे मिनिट्स कमी झाले तर मार्क्स वाढतील. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित, जसं मी तुम्हाला ह्यापूर्वीही पहिले सांगितलं, तुमचं फिजिकल फिटनेस धावण्याचं तुमचं रनिंग आहे ती तुम्हाला सकाळ संध्याकाळ मस्तपैकी करायची आहे. तर जसं आपण इथे पाहू शकतो, जसे मिनिट्स दिलेले आहेत आणि मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर इथे दिलेलं आहे की 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर धावू न शकणारा पुरुष उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद केला जाईल. जर पुरुष उमेदवारांसाठी आहे 30 मिनिटात 5 किलोमीटर, तो ते धावू शकला नाही तर त्या उमेदवाराला तिथे बाद केलं जाईल, अपात्र ठरवलं जाईल. त्यानंतर आपण पाहूया महिला उमेदवारांसाठी. महिला उमेदवारांसाठी एकूण 80 गुण आहेत. त्यामध्ये त्यांना 12 मिनटं किंवा त्यापेक्षा कमी जर धावले तर त्यांना 80 गुण आहेत. म्हणजे 12 मिनटं किंवा 12 मिनटापेक्षा तुम्ही कमी धावले तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण गुण भेटणार. त्यानंतर तुम्ही 12 मिनटापेक्षा जास्त परंतु 13 मिनटापेक्षा कमी, जसं मी सांगितलं, तुमचे मिनिट्स वाढले धावण्याचे तुमचे मार्क्स कमी होणार. तुमचे धावण्याचे मिनिट्स कमी झाले तर तुमचे मार्क्स वाढणार, असं इथे आहे. तसेच महिला उमेदवारांसाठी सुद्धा त्यांनी जर 25 मिनिटात 3 किलोमीटर नाही धावले तर त्यासुद्धा प्रक्रियेतून बाद करण्यात येतील. तर जसं त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की वरीलप्रमाणे सर्व कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप आणि धावण्याची चाचणी हे एकाच दिवशी सुद्धा होऊ शकतं. एकाच दिवशी तुमच्या तिन्ही प्रोसिजर, तिन्ही स्टेप होऊ शकतात. त्यानंतर कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप तपासणी व धावण्याच्या चाचण्या यामध्ये अपात्र ठरवलेले उमेदवारांची यादी संबंधित मुख्य वन संरक्षक प्रादेशिक, वन संरक्षक प्रादेशिक तथा अध्यक्ष यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे आता सगळ्यात पहिले मार्क्स झालं, मार्क्स नंतर आता ह्या तिन्ही प्रोसिजर होतील. या तिन्ही प्रोसिजर झाल्यानंतर पण आता जे पात्र उमेदवार असतील आणि जे अपात्र असतील अशा दोन्हींची लिस्ट लावणार आहे, असं त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. तर ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण व वरील 5 किलोमीटर व 3 किलोमीटर धाव चाचणी प्राप्त गुण यांची एकत्रित बेरीज करून प्रादेशिक निवड समितीने एक सर्वसाधारण गुणवत्ता यादी वन वृत्तावर तयार करून ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर आता आपण हे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजवते. 120 मार्कांची तुमची पहिलेची आहे रिटर्न टेस्ट झाली. आता 80 मार्काची तुमची फिजिकल टेस्ट, 120 + 80 अशी तुमची 200 मार्क्सची इथे एक्झाम, म्हणजे टोटल मार्क्स तुमचे किती असणार आहे तर टोटल 200 मार्क्स असणार आहे. तर तुम्हाला नंतर फिजिकल फिटनेसचे प्लस करून तुम्हाला 200 पैकी किती मार्क्स येणार आहेत असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ते जाहीर करणार आहेत. तर निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यामध्ये याबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे की आता सिलेक्शनमध्ये सपोज एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं, परंतु त्याला कुठे जर दुसरीकडे त्याचं सिलेक्शन झालं असेल किंवा त्याला दुसरीकडे कुठे संधी मिळाली असेल तर त्याच्यानंतरचा जो विद्यार्थी आहे तर त्याच्यानंतरचा विद्यार्थी म्हणजे कसं तर कॅटेगरी वाईज आणि मार्क्स वाईज. समजा आता एका विद्यार्थ्याला 200 पैकी 180 गुण असतील
180 गुण व त्याचं सिलेक्शन झालं. हे मी तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल देते आहे. 180 गुणाचं त्याचं सिलेक्शन झालं, परंतु जसं त्याचं मी सांगितलं की दुसरीकडे त्याला चान्स आला, तर तो ह्या प्रक्रियेतून बाद होईल. आणि 180 नंतर जर सपोज कोणाला 179 मार्क्स असतील, 179 वगैरे असं समजा ग्राह्य धरा, तर त्याचं सिलेक्शन तिथे होणार आहे वेटिंग लिस्टमधून, त्याचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये येणार आहे. त्यानंतर तुमचं इथे एक इम्पॉर्टंट टेस्ट येते, ती म्हणजे तुमची स्टॅमिना टेस्ट येणार आहे. हे एक मी तुम्हाला ह्याबद्दलसुद्धा एक इन डिटेल थोडंसं सांगून ठेवते की तुमची स्टॅमिना टेस्टसुद्धा होऊ शकते. तिथे तुमची 4 तासाची 4 अवर्सची स्टॅमिना टेस्ट होऊ शकते. जसं आता आपण स्क्रीनवर पाहू शकतो की त्यांनी दिलेलं आहे वनरक्षक पदासाठी 4 तासात पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर व महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी तुमची स्टॅमिना टेस्ट विहित करण्यात आली आहे. वरीलप्रमाणे निवड सूचीतील पुरुष उमेदवारांकरिता 4 तासामध्ये 25 किलोमीटर अंतर चालणे व महिला उमेदवारांकरिता 4 तासामध्ये 16 किलोमीटर अंतर चालणे अशी चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणी स्टॅमिना टेस्ट तुमच्याकडून घेण्यात येणार आहे. सदर चाचणी विहित केलेले अंतर उमेदवारांनी चालून किंवा धावून व धावून जास्तीत जास्त 4 तासात पूर्ण करणे अपेक्षित आहे. जे उमेदवार सदर चाचणी विहित पूर्ण करू शकणार नाही त्यांना प्रक्रियेतून बाद केले जाईल. तर सगळ्यात पहिले की इथे तुमचं म्हणजे तुम्ही 4 तासाचं तुमचं होणार आहे. 4 तासामध्ये पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर तर महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालायचं आहे. तर जसं आता त्यांनी इथे फिजिकल फिटनेसबद्दल खूप दिलं आहे, तर कारण जसं आपण पाहू शकतो की तुमचं सिलेक्शन होईल तर ते तुम्हाला वन विभागामध्ये राहावं लागेल, त्यामुळे ते तुम्हाला कुठलंही व्हेकल वगैरे अशा गोष्टी साधारण अवेलेबल नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला इथे जास्तीत जास्त तुमचं चालण्याचा सराव पाहिजे आहे, तुमचं चालण्याचं स्पीड पाहिजे आहे की तुमचं किती तुम्ही चालू शकतात हे त्यांना तिथे चेक करायचं आहे स्टॅमिना टेस्टमध्ये. म्हणून त्यांनी इथे जे आहे ते इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला चालण्याची सुद्धा इथे एक टेस्ट द्यावी लागणार आहे. तर त्यात तुम्ही अर्ध चालून धावून कसंही कंप्लीट करू शकता, परंतु 4 तासात पूर्ण झालेलंच पाहिजे. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लहान कुटुंबासाठीचं प्रतिज्ञापत्र इथे दिलेलं आहे, ह्याची झेरॉक्स प्रिंट काढून तुम्हाला हा फॉर्मसुद्धा भरायचा आहे. यानंतरचे जे अजून 2 फॉर्म आहे ते सुद्धा भरायचे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं एक्स्ट्रा प्रिंट तुमच्याकडे राहू द्या, ब्लँक प्रिंटसुद्धा राहू द्या आणि एक भरलेलीसुद्धा एक एक्स्ट्रा राहू द्या. एक्स्ट्रा तुमच्याकडे असल्याने काही प्रॉब्लेम नाही, परंतु एनिवेज तुमचा काही प्रॉब्लेम नको व्हायला. इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, तुम्ही कोणाचे मुलगा मुलगी आहात त्यांचं नाव टाकायचं आहे, राहणार कुठे, वय वर्ष हे सगळं टाकायचं आहे. तुमचं लग्न झालं असेल तर लग्न, तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज केला असेल आणि मुलांची संख्या असं सगळं इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तुमचं स्वाक्षरी आणि नाव टाकायचं आहे आणि दिनांक आणि स्थळ टाकायचं आहे. दिनांक आणि स्थळ हे टाकण्याची काही गरज नाही, बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही भरू शकता. ज्या दिवशी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट वगैरे येईल आणि स्थळ वगैरे हे तुम्ही त्याच दिवशी टाकू शकता जेव्हा तुम्ही ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाल, किंवा त्यांच्यासमोर सुद्धा तुम्ही ही जी इन्फॉर्मेशन आहे दिनांक आणि स्थळची ती फिल करू शकता. त्यानंतर वनरक्षक पदाच्या उमेदवाराने धाव चाचणीचे द्यावयाचे वचनपत्र जसं मी तुम्हाला सांगितलं ते इथे आहे. जे स्वतःचं असतं ते इथे आहे की तुम्ही स्वतःहून सांगतात की मी फिजिकली फिट आहे, सुदृढ आहे. आणि त्याच्यानंतर शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र इथे देण्यात आलेलं आहे. वैद्यकीय अधिकारीचं जे होतं ते हे आहे. तर याची सुद्धा प्रिंट तुम्हाला पाहिजे आहे. हे सुद्धा तुम्ही तुमचा उमेदवार क्रमांक, तुमचं नाव, त्यानंतर प्रमाणित करण्यात येते की हे पुरुष किंवा उमेदवारांकरता ही महिला ही धावण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सुदृढ आहे, हे सगळं टाकायचं. इथं वैद्यकीय अधिकारीचं तुमचं स्वाक्षरी आणि शिक्का पाहिजे, साईन आणि स्टॅम्प पाहिजे आहे. तर मित्रांनो, सगळी इन डिटेल माहिती आपण बघितली की आता गुणवत्ता यादीनंतर प्रोसिजर काय, ग्राउंडला पात्र कोण, तर जे 54 मार्क्सच्या वरती असतील ते सगळे ग्राउंडला पात्र आहे. जर तुम्हाला 70-80 मार्क्स असतील तर तुम्ही अगदी जसं मी तुम्हाला पुन्हा सांगते, तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रयत्न करायचा आहे.
तर ग्राउंड कधी, जसं 1 ते 1.5 महिन्यात ग्राउंड होणार आणि बाकी कागदपत्रांची तपासणी, असं तुम्हाला सगळं इन डिटेल माहिती मी सांगितलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओ कसं झाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असले तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी असे नोटिफिकेशन्स ज्या प्रोसिजर आहेत सगळी इन्फॉर्मेशन घेऊन येत असते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.